नमस्कार. आवाज येतोय माझा? हॅलो. हॅलो. आवाज येतोय का माझा? नमस्कार. आवाज येतोय माझा? ओके ओके. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. अनेक वर्षांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या मंचावर फेसबुक लाईव्हद्वारे येताना खूप आनंद होतोय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही सातत्याने वेगवेगळ्या काळानुरूप वेगवेगळे आयाम राबवित असते, वेगवेगळे कार्यक्रम घेत असते. आणि सध्या जी काही लॉकडाऊनची परिस्थिती आहे, सर्व ठिकाणी कोरोनामुळे जे काही वातावरण आहे, या वातावरणात देशभरामध्ये अभाविपणे जे ठिकठिकाणी लाईव्ह सेशन्स लेक्चर्स घेतलेले आहे वेगवेगळ्या विषयांना घेऊन, नक्कीच त्या लेक्चर्समुळे अनेकांना त्याचा फायदा झालेला आहे. अशाच या लेक्चरचा एक भाग म्हणजे हे आजचे हे लेक्चर होय. आजचा जो विषय मला दिलेला आहे मांडायला, तो विषय असा की व्हर्च्युअल कोर्स. कदाचित हा जो शब्द आहे हा कदाचित काही लोकांना नवीन असेल, पण व्हर्च्युअल कोर्स म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी आपल्याला पूर्ण कोर्टाची प्रणाली, कोर्टाचं कामकाज कसं चालतं हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. कोर्ट म्हणजे काय हे माहीत नसलेली व्यक्ती ही कदाचित शोधूनही सापडणार नाही. म्हणजे अगदी दामिनी सिनेमातील सनी देओलचा डायलॉग असो की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, किंवा अगदी जॉली LLB मधील काही डायलॉग असो, तर ह्या सर्व प्रकारामुळे आणि मूवीजमध्ये ज्याप्रमाणे कोर्टाचे चित्र रंगवलं गेलं आहे, त्यामुळे अनेकांना कोर्ट हा नक्की माहिती आहे. आता हे जे कोर्टाची कार्यप्रणाली आहे, हे सगळे असे डायलॉग्स आपल्याला ऐकायला मिळतात. आजच्या घडीला जर संपूर्ण देशभरात पाहिलं तर जिल्हा न्यायालय आणि लोअर कोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट यामध्ये मिळून जवळपास 3.25 करोड केसेस पेंडिंग आहेत. वेगवेगळ्या जवळपास 50 लाख केसेस पेंडिंग आहेत. आणि सुप्रीम कोर्टामध्ये 50,000 60,000च्या आसपास केसेस पेंडिंग आहे. म्हणजे अंदाज जर आपण म्हटलं तर 3.5 करोडच्या घरात एकूण केसेस पेंडिंग सध्या आहेत. आता ह्या केसेस पेंडिंग का असतात किंवा का केसेस पेंडिंग होतात, याचं जर कारणं आपण शोधली तर आपल्याला हे लक्षात येईल की अपुऱ्या कोर्टरूमची अपुरी संख्या असेल, किंवा जजेसची अपुरी संख्या असेल, किंवा फास्ट ट्रॅक कोर्ट नसणं असेल, किंवा ज्या मोठ्या प्रमाणात सुट्ट्या वेगवेगळ्या वेळी कोर्टांना त्या असतील, अशा सगळी जी कारणं आहे, यामुळे अनेक खटले हे प्रलंबित आहे. वर्षानुवर्षे लोकांना कोर्टामध्ये जावं लागत आहे. असं म्हणतात की शहाणाने कोर्टाची पायरी चढू नये. तर हे जी म्हण आहे ही कुठून आली असेल, आपल्याला असं लक्षात येतं की सातत्याने लोकांना कोर्टामध्ये जावं लागतं. ज्यांचं कुठलाही लिगल बॅकग्राऊंड नाही, त्यांना अनेकांकडून त्यांची फसवणूक होते. त्यासाठी बराच खर्च त्यांचा होतो, वेळ त्यांचा वाया जातो, श्रम त्यांचे जातात आणि त्यांची मानसिकता सुद्धा खराब होते. तर
ही जी सगळी पद्धती आहे आणि ह्या सगळ्या जे काही ट्रेंड चालू आहे न्याय प्रणाली संदर्भातला, तर न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास वाढावा यासाठी वेळोवेळी सरकारने वेगवेगळे प्रयत्न केलेले आपल्या त्यातील काही प्रयत्न म्हणजे असं म्हणतात की जस्टिस डिलेड म्हणजे जस्टिस डिनाईड, म्हणजे एखाद्याला उशिरा न्याय मिळाला तर त्याला न्याय न मिळाल्यासारखंच असं समजलं जातं. तर आपण हे आधी बघूया की का अशी काय कोणती कारणं असतात ज्यामुळे लोकांचे केसेस लवकर संपत नाही. तर बऱ्याचदा असं असतं की शेवटी माणूस, प्रत्येकजण हा माणूसच आहे, मग ते जज असो, वकील असो, साक्षीदार असो किंवा आरोपी असो किंवा कोर्टातला कर्मचारी वर्ग असो, प्रत्येक व्यक्तीला ह्या काही ना काही स्वतःच्या अडचणी असतातच. काही वेळेस जजेस असतील, काही वेळेस वकील नसतील, काही वेळेस साक्षीदार नसतील, काही वेळेस पोलीस त्यांच्या बंदोबस्तात बिझी असतील. तर अशा अनेकदा केस ॲडजन होण्याचे प्रमाण हे जास्त आहे. ॲडजन होणं म्हणजे केसमध्ये कुठलीही कारवाई न करता त्याच्यामध्ये तारीख पडणं. जर एक अगदी जवळचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी मी विद्यार्थी परिषदचं काम करत होतो 2006 पर्यंत, त्यावेळेची जी एक केस आहे ती अजूनही सध्या सुरू. वेगवेगळ्यासाठी जे काही लोक आहेत त्यावेळेचे जे सक्रियपणे परिषदेमध्ये काम करणारे कार्यकर्ते, जे आता आपापल्या वैयक्तिक जीवनामध्ये सेटल आहे, वेगवेगळ्या ठिकाणी काढून सगळं स्वतःचं शेड्यूल डिस्टर्ब करून त्या केससाठी यावं लागतं. तर सांगायचं तात्पर्य असं की ही जी काही सगळी कोर्टाची न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वाढावा म्हणून एक व्हर्च्युअल नावाची जी पद्धती आहे, म्हणजे वापर करून कोर्टाची प्रक्रिया चालवणं, ही अनेक वर्षांपासून आपल्या इथे लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहे. काही हायकोर्ट्सने ती आधीपासून सुरू केलेली आहे, पण ती सक्रियपणे त्याच्यामध्ये कामकाज चालत नाही. त्यामुळे त्यावर त्या प्रणालीतून कुठलाही आउटपुट अजूनपर्यंत दिसून आलेला नाही आहे. मुंबई हायकोर्टाबद्दल जर म्हटलं तर 2010 पासून ही प्रणाली येथे सुरू आहे. पण आता जी काही कोरोना आणि या सगळ्या विषयामुळे जग पूर्ण ठप्प झालंय, आपल्या राज्यासह पूर्ण देश ठप्प झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही व्हर्च्युअल कोर्ट्स, आभासी न्यायालयाची जी काही कन्सेप्ट आहे किंवा हा पुन्हा एकदा चर्चेसाठी समोर आलेला दिसतो. सुरुवातीला हा करण्यात आला, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने की काही दिवसासाठी हायकोर्ट्स बंद ठेवले जातील. तर काही दिवसाने चेंज करून असं सांगितलं गेलं की प्रत्येक आपल्या ज्युरिडिक्शन मधील कोर्ट्स म्हणजे आभासी करावी असं त्यात सांगण्यात आलं. असं म्हणतात की जी काही लोकशाहीची जी मूलभूत स्तंभ आहेत, विधिमंडळ, न्यायपालिका, प्रशासन आणि त्यात जे काही मीडिया ॲड होतं ते ह्या सगळे स्तंभ आहे, यांना पुरेसं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्यामुळे यांचं कामकाज जे आहे हे स्वतंत्रपणे चाललंच पाहिजे. त्यामुळे जरी सर्व ठिकाणी लॉकडाऊन असलं आणि त्यात इसेन्शियल साठीची जर सूट असली, तरी सुद्धा कुठल्याही व्यक्तीला ज्याला अगदी अडचणीच्या वेळी कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी कोर्टाचे दरवाजे खुले असले पाहिजे. त्यामुळे ही कोर्ट्स ही महत्त्वाची प्रणाली आहे. म्हणजे अगदी जवळचं जर उदाहरण घ्यायचं असलं तर आपल्याला अर्णव गोस्वामीच्या केसचं उदाहरण घेता येईल. त्यात कोण बरोबर कोण चुकीचं याच्यामध्ये आपण न जाता आपण आपल्याला लगेच लक्षात येईल की मुंबईमध्ये अर्णव गोस्वामी असताना दिल्लीमध्ये त्याने ती फायलिंग केली आणि देशभरात ज्या ज्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध केसेस दाखल झाल्या होत्या त्याविरुद्ध त्याने मुंबईत तो स्वतः असताना त्यावर स्टे मिळवला किंवा कोर्टाकडनं
काहीतरी रेमेडी प्राप्त केली. तर हे जे आहे हे ई कोर्ट्सचं महत्त्व आहे. आता मुळात हे ई कोर्ट्सची प्रणाली चालते कशी, म्हणजे आपण घेऊ. आभासी कोर्ट म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून, म्हणजे आपण पक्षकार किंवा वकील आहे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणाहून त्यांना जर एखादं प्रकरण दाखल करायचं असेल तर त्यांनी ते ई फायलिंगच्या अंतर्गत फाईल करायचं. जर प्रकरण आधीपासून पेंडिंग असेल तर ते प्रकरण आम्हाला बोर्डावर घ्यायचं बद्दल इंटरनेटद्वारे कोर्टाकडे रिक्वेस्ट करायची आणि त्याबद्दलची आगाऊ सूचना दिल्यानंतर कोर्टाला आवश्यक वाटलं की हे अर्जंट आणि इम्पॉर्टंट मॅटर आहे तर कोर्ट त्याची हिअरिंग ई कोर्टद्वारे घेणार. समजा जज त्यांच्या कोर्टरूम मध्ये असतील किंवा चेंबर, पक्षकार हे त्यांच्या ऑफिस घरी किंवा तत्सम ठिकाणी असतील आणि ही जी आर्ग्युमेंट वगैरे ही सगळी प्रक्रिया आहे ही गॅजेटच्या माध्यमातून ही प्रक्रिया सगळी व्हर्च्युअल कोर्ट, आभासी कोर्ट असं आपण म्हणू शकतो. तंत्रज्ञानाचा विचार जर आपण केला तर एक 15 वर्षापूर्वीपर्यंत जर एखाद्या केसची मागची डेट काय होती किंवा पुढची डेट काय पडली आहे, एखादा आदेश होणार होता तो झाला आहे किंवा कसे, किंवा जर झाला आहे तर काय आदेश झाला आहे, या सर्व बाबींची जर चौकशी करायची असेल तर फिजिकली त्या ठिकाणी जावे लागत असे. त्यासाठी बराचसा वेळ जात असे, बराचसा पैसा जात असे आणि त्या मोठ्या कागदपत्रांच्या गठ्ठ्यांमधनं ते शोधावे लागत असे. बऱ्याचदा असं होत असे की वकिलांकडनं किंवा कोर्टा स्टाफकडनं पक्षकारांची, सामान्य लोकांची फसवणूक होत असे. पण आता ह्या सगळ्या गोष्टी एका क्लिकवर, म्हणजे ज्या ठिकाणी ती व्यक्ती आहे ती ॲपच्या द्वारे किंवा वेबसाईटच्या द्वारे स्वतः बघू शकते की आपल्या केसचं स्टेटस काय आहे, मागील डेट काय होती, त्याचप्रमाणे झालं आहे, काय स्टेज आहे, कोर्टाने काय डायरेक्शन दिले आहे. सामान्य लोकांचे फसवणुकीचे प्रकार आहे हे त्या बंद झाले आहे. म्हणजे ज्यावेळी 10-15 वर्षापूर्वी जे शक्य नव्हतं, त्यामुळे जर आभासी कोर्ट हे इतक्या इफेक्टिव्हली जर इम्प्लिमेंट केले तर नक्कीच आपल्याला त्याचे किती फायदे होतील हे आपण त्याचा विचार करू शकतो. आता कुठलीही गोष्ट ही नवीन गोष्ट ही इम्प्लिमेंट करायची असेल तर त्याचे बरेचसे फायदे असतात, तसेच ती इम्प्लिमेंट करण्यासाठी बरेचसे वेगवेगळ्या अडचणी येऊ शकत असतात. आता जर ई कोर्टच्या द्वारे संपूर्ण कामकाज चालले तर त्याचे कुठले फायदे होतील, तर जे पक्षकार आहेत किंवा वकील आहेत यांचा कोर्टापर्यंत येण्याचा वेळ त्यांचा वाचेल. कुठली फायलिंग करायची असेल तर ई फायलिंगने करू शकतील. त्यांचा तसा वेळ वाचल्यामुळे त्यांचा तो वेळ ते त्यांना अन्य ठिकाणी वापरू शकतील. कोर्टात येण्या जाण्यासाठीचा खर्च वाचल्यामुळे त्यांची आर्थिक बचत होईल. त्यानंतर पब्लिक ट्रान्सपोर्टेशनवरचा जो काही लोड आहे तो या माध्यमातून कमी होण्याची शक्यता आहे. ट्रान्सपोर्टेशनचा लोड वाचला किंवा लोक फायलिंगसाठी किंवा अन्य कामांसाठी कोर्टात येण्याचे टाळले गेले, त्यामुळे त्या प्रमाणात काही त्यात मदत होईल. नंतर हे जे काही माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण देशभरातील लोक हे ई कोर्टच्या माध्यमातून जोडले जाऊ शकतील. एखाद्या व्यक्तीला जर सुट्टीच्या दिवशी एखादं डॉक्युमेंट्स त्याचं बघायचं आहे तर जे काही त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे त्याच्याद्वारे तो केव्हाही बघू शकतो. आवश्यक नाही की जसं आता रविवारीच जसं आपल्याला वर्किंग डेलाच एखादा डॉक्युमेंट बघता येईल तसं तो ई कोर्ट्स प्रॉपर सुरू झाल्यावर तशी त्याला आवश्यकता नाही, केव्हाही ते बघू शकेल. तसंच एखादं डॉक्युमेंट बघायचं असेल तर त्यासाठी फिजिकली कोर्टात जायची गरज नाही. कोणीही व्यक्ती आपापल्या घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बसून सुद्धा ते बघू शकतो. बऱ्याचदा जे आपण बघतो टी व्हीमध्ये असेल किंवा प्रत्यक्ष कोर्टात गेल्यावर सुद्धा
की कोर्टामध्ये वर्षानुवर्षे धूळ खात पडलेले पेपर्स असतात, त्यांनी कोर्टातल्या एकूण जागेचा बराच टक्के भाग त्यांनी व्यापलेला. ई कोर्ट्स प्रणालीमुळे असा सगळा जो डेटा किंवा डॉक्युमेंट्स असतील हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्यामुळे ती जागा सगळी वाचेल. नंतर हा जो डेटा आहे हा एका क्लिकवर कोर्टाला पाठवता येईल. बरेचदा अशाही अडचणी येतात की वकील कोर्टात पोचले आहे, जज कोर्टात पोचले आहे, पक्षकार पोचले, पण त्या दिवशीच्या बोर्डावर त्यांची केसच नाही. त्यांना सांगितलं असतं की आज तुमची केस आहे, पण ती केस नाही. मग त्यांना त्यांचं सगळं शेड्यूल कोणते केससाठी आले असतात, त्यांना पुन्हा जावं लागतं. किंवा कधी कधी असं होतं की त्यांची केस बोर्डावर आहे पण केसचे पेपरच मिळत नाही. तर ई कोर्ट झाल्यामुळे ही जो केस मॅनेजमेंट हा जो प्रकार आहे हा होण्याची जी काही ही हिचा व्यय होणार नाही, दुरुपयोग होणार नाही. ई कोर्ट्समुळे जे काही सगळं कामकाज ज्या प्रकारे चालेल त्यामुळे नक्कीच स्टाफ जो आहे हा कमी स्टाफ जास्तीत जास्त काम करू शकेल. तसंच एका जजेस व ते जास्ती केस करू शकतील. ई कोर्ट्समुळे बरेचदा ते आधीच फायलिंग केल्यामुळे दोन्ही पक्षकार, त्यांचे वकील व जे जज साहेब आहे ते सगळ्या त्या कागदपत्रांचा अभ्यास करून येतील व त्यावर त्वरित वेळ त्याच्या नाही. आणि असं सगळं झाल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असं की जे काही प्रलंबित खटले आहे यांचा निपटारा लवकर होण्यासाठी मदत होईल. केसेस लवकर संपल्या की लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वाढेल. असे सगळे ई फायदे आपण सांगू शकतो. पण जसं मी मगाशी सांगितलं की कुठलाही नवीन विषय आणताना बऱ्याचशा अडचणींना सुद्धा सामोरे जावे लागते. त्यातली महत्त्वाची जे काही अडचणी येऊ शकतात त्या अडचणी अशा असू शकतील की जसं आपल्याला माहिती की जे काही ह्या सगळ्या आभासी कोर्टांना चालवण्यासाठी जे काही ज्या दर्जाचे इंटरनेटचे हे लागेल, नेटवर्क लागेल, ते अगदी असले पाहिजे. असं चालणार नाही की नेटवर्कची रेंज येत आहे जात आहे आणि मग त्यामुळे कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये डिस्टर्बन्स येत आहे. त्यामुळे चांगले नेटवर्क हे पुन्हा देशाच्या पातळीवर एकसारखे चांगले नेटवर्क असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण जे मागे पेपरमध्ये वाचलं की झूम ॲप ज्याद्वारे बऱ्याचशा प्रक्रिया सध्या सुरू आहेत, काही हायकोर्ट्स झूम ॲपद्वारे सुद्धा प्रोसिडिंग घेत आहे. त्या झूम ॲपबद्दल मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने सुद्धा संशय व्यक्त केला होता की आम्ही सुरक्षिततेसाठी हे ॲप आणखी स्ट्रॉंग आहोत. द्वारे हे सॉफ्टवेअर अगदी विश्वासू आणि चांगल्या दर्जाचे हे सॉफ्टवेअर म्हणजे जेणेकरून कोणी ते हॅक करणार नाही आणि पुन्हा आपल्या ज्या न्यायव्यवस्था आहे त्याला धक्का नाही. देशामध्ये जे काही बऱ्याच ठिकाणी अडचण आहे, वीज पुरवठा जो आहे तो अखंडितपणे नसल्याच्या तक्रारी बऱ्याच असतात. त्यामुळे जर वीज पुरवठा अखंडितपणे सर्व ठिकाणी नसेल तर मग त्या लोकांना त्याचा तसा हवा तसा फायदा घेता येणार नाही. समजा एका ठिकाणी काही लोक केस अटेंड करताय परंतु दुसऱ्या ठिकाणी जी काही ऑपोजिट पार्टी आहे त्यांच्या इथलं जर वीज कनेक्शन लाईट नसली तर मग त्यांना त्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहावं लागेल व त्यांना याचा फायदा घेता येणार नाही. जे काही सांगितलं तसं तितकंच विश्वासू असलं पाहिजे आणि त्याचा कोणी मिसयूज करायला नको अशा दर्जाचे हार्डवेअर असले पाहिजे. नंतर जी महत्त्वाची बाब समोर येईल मुख्य ती अशी की हे सर्व जे काही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहे हे चालवण्यासाठी न्यायाधीश वर्ग
वकील, पक्षकार या सर्वांना एक विशिष्ट ट्रेनिंग द्यावं लागेल आणि हे ट्रेनिंग देण्यासाठी त्यांना त्यांच्या त्यांना हे चालवण्यासाठी मदत होईल. चांगले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असले पाहिजे, इंटरनेट कनेक्ट, त्याचप्रमाणे सुद्धा हार्डवेअर सॉफ्टवेअर चांगल्या दर्जाचे असले पाहिजे, त्यांकडे सुद्धा चांगल्या दर्जाचे असले पाहिजे. होऊ शकणार नाही. माहिती की बऱ्याच लोअर कोर्ट्समध्ये सगळ्या राज्यांच्या त्या ठिकाणच्या प्रादेशिक भाषांमधून काम, त्यामुळे जर असे कामकाज लोअर कोर्टात चालतंय आणि जर ते हायकोर्ट किंवा त्यातनं जर आल्या तर असे एखादे सॉफ्टवेअर तयार करावे लागेल की त्या प्रादेशिक भाषेतून इंग्लिश ट्रान्सलेट करून हायकोर्टामध्ये ते योग्य प्रकारे लोकांना समजेल आणि इझिली त्यांना हाताळता येईल असे एखादे विश्वासू सॉफ्टवेअर सुद्धा करावे लागेल. आपल्याला माहिती की देशात आपल्या जवळपास 30% लोक अजूनही अशिक्षित आहेत. त्यामुळे अशा लोकांना जर या आभासी कोर्टाच्या प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा अडचण येईल. तसंच इंटरनेटचे जे काही हे आहे प्रमाण, ते जे काही ऑनलाईन जो डेटा आहे त्यानुसार 51% लोकांकडेच इंटरनेट अवेलेबल आहे, इंटरनेटची सुविधा. तर इंटरनेट जर नसेल तर कशा प्रकारे ते लोक याचा लाभ घेतील, हाही एक महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याचदा असं असतं की क्रिमिनल कोर्ट्समध्ये जर साक्षी पुरावे सुरू असतील तर त्याचा ते हे फिजिकली असताना जितके प्रभावितपणे होतात तितके ते आभासी कोर्टामध्ये होणार नाही. त्याचे कारण असे की जर एखाद्या साक्षीदाराची साक्ष सुरू आहे आणि त्याला एखादा प्रश्न विचारल्यावर इंटरनेट कनेक्शन वीक झालं किंवा इलेक्ट्रिसिटी गेली आणि प्रश्न विचारल्यानंतर त्यामध्ये डिस्टर्बन्सेस आले, पुन्हा जॉईन होण्याच्या काळामध्ये एखादी व्यक्ती त्या साक्षीदाराला उत्तर सुचवू शकते आणि त्यावर त्या प्रश्न विचारण्याचा कुठलाही कंट्रोल त्यावेळी नसेल. तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्या व्यक्तीच्या केसवर होईल. म्हणजे समजा एखादा साक्षीदार आहे, तो साक्षीदार जर पोलीस स्टेशनमध्ये बसून साक्ष देतोय तर नक्कीच त्याच्यावर पोलीस स्टेशनचा प्रभाव असेल. नक्कीच त्याला पोलीस पोलिसांनी जे सांगितलं असेल त्यानुसार साक्ष द्यावी लागेल किंवा त्याच्या एकूण जे काही खरं कोर्टासमोर आलं पाहिजे, मान्य कोर्टासमोर, ते खरं येण्यामध्ये अडचण निर्माण होईल. आणि सर्वात महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे की या गोष्टींसाठी लागेल शासनाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची आवश्यकता या सगळ्या याच्यासाठी लागेल. तर जे काही व्हर्च्युअल कोर्ट संदर्भामध्ये व्हर्च्युअल कोर्ट्स काय असतं, त्याचे फायदे किंवा संभाव्य तोटे काय आहेत हे मी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात कोणाचे काही प्रश्न आले का मी ते बघतो. फेसबुकला काही प्रश्न नाही आले. एक प्रश्न मला मोबाईलवर आलेला आहे. त्याचा प्रश्न असा आहे की पोलिसांचं जे मी सांगितलं त्याच्याबद्दल आणखी काय फायदा होईल. तर त्यामध्ये असं की ज्या क्रिमिनल केसेस असतात